हॅलो, नमस्कार, सुस्वागतम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज संडे स्पेशल आहे, सो आमच्याकडे मासे बनवलेले आहेत. आणि मांदेली आमच्याकडे कशाप्रकारे बनवतात हे मी तुम्हाला दाखवते. आणि झटपट अशी रेसिपी आहे. सो हे बारीक चिरलेला कांदा आहे, हे मिरची आहे ओली, ही लसूण ठेचून घेतलेली आहे, कढीपत्ता आणि कैरी. आणि हे मासे स्वच्छ पाण्याने धुवून साफ करून घेतलेले आहेत. सो तुम्ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्या बनवताना. ओके. आणि हे आहे आमचा घरचा मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. लसूण एकदम मस्त ठेचून घ्यायची आहे आणि सगळे कढीपत्ता मिरची वगैरे छानपैकी धुवून घ्यायची आहे. तर आपण मांदेली कशी बनवणार आहोत ते तुम्ही पुढे पाहणारच आहात. सो तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज आणि ब्लॉग्स बघायला मिळतील. आणि या रेसिपीचं नाव तर मांदेली, सुकी मांदेली असं म्हणू शकतो आपण, किंवा ग्रेव्ही मांदेली असं पण बोलू शकतो. पण माझ्या घरी तर थपथपीत मांदेली बनवूया आपण असं म्हणतात. सो ते थपथपीत म्हणजे आय थिंक ग्रेव्ही टाईप असेल. आय नो दॅट. मला त्याचं मीनिंग नाही सांगू शकत, पण तशा प्रकारे आहे. चला तर आपण सुरुवात करूया. आमच्या कोकणामध्ये तर असेच बनवतात. सो तुमच्याकडे कसे बनवत असतील हे कमेंट्स करून सांगा. हे थोडंफार अंदाधुंदी ऑइल घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये जेवढं मी तुम्हाला मगाशी दाखवले सामग्री, त्याच्यामधली पण मी हाफ म्हणजे मी हे सगळं जेवढं काढलं होतं तेवढं 2-2 मच्छींना काढलेलं. वेगळी पण मी मच्छी बनवणार आहे. सो आता मी ही रेसिपी दाखवते. सो हाफ हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये घ्यायचं आहे. आणि छान ते फक्त मसाले मी दाखवले होते ते एकाच मच्छीचे जे मी आता दाखवते. हे सगळं मसाले आहेत ते याच मच्छीसाठी आहेत. सो थोडं मीठ टाकायचं आहे स्टार्टिंगला आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला आता दाखवेन असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर मंडळी, आमच्याकडे अशाच प्रकारे बनवलं जातं. तुम्ही हा विचार करत असाल की हे नक्की काय बनवते, हे नक्की काय करणार आहे, मग ते कांदा वगैरे पोळला की नाही पोळला असं तुमच्या मनात खूप प्रश्न येत असतील. सो आमच्याकडे हा अशाच प्रकारे बनवलं जातं. तर तुमच्याकडे कुठल्या प्रकारे बनवलं जातं हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही कोणत्या गावातले आहात, तुम्ही कुठल्या शहरातून मला बघताय हे तुम्ही प्लीज मला कमेंट्समध्ये सांगा. आणि हे असं खूप छान चुरून घेतलेलं आहे. त्यानंतर हे सगळे मसाले जेवढे होते, घरचा मसाला तर आमचा गावचा असतो, सो तो एकजीव करून घेतलेला आहे. पूर्ण चांगलं मॅश करून घ्यायचं एकत्र चांगलं. म्हणजे ते जो टमाटर होतं तो असं चांगला असा दाबून पूर्ण घ्यायचा आहे. जेवढं आपल्याकडे ताकद आहे तेवढी काढा. सो असं छान एकत्र करून घ्या. कोणाकोणाला वाटत असेल नक्की काय करते, पण ज्याला माहिती असेल त्याला माहिती असेल. सो असं नक्की तुम्ही पण बनवा आणि मला पाठवून द्या. मला मासे खूप प्रचंड प्रमाणात आवडतात. फक्त त्याची रस्सा म्हणतो ना ते नाही आवडत मला, पण असं एकदम ग्रेव्ही अँड फ्राय फिश खूप आवडतात. खूप खूप खूप. सो हे मासे मी छानपैकी वॉश करून घेतलेले आहेत आधीच. आणि हे एकत्र करूया. आणि जसं त्याचं आधीपासून आपण मिश्रण एकत्र करत आलो तसं हेही एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त काळजी अशी घ्या की तुटले नाही पाहिजे. छान हळू सॉफ्ट हाताने आपण मिक्स करून घेऊया. आणि असं वाटतंय मला कधी बनतं आहे एकदाचं आणि आम्ही खातोय. वा वा वा, काय दिसायला भारी वाटते. आणि आमच्या गावी तर सकाळचा नाश्ता म्हणजे भाकर आणि मासे. सुकट असते ती तर भाकरीसोबत सकाळी आमच्या गावी असतेच असते. मुंबईला इतकं नाही चालत नाश्ता, हे ते पोहे लागतात नाही तर उपमा. पण हे गावच्या साईडला तर सकाळी 11चा नाश्ता, 1चं जेवण आणि
संध्याकाळी 6-8ला जेवण आणि मस्त झोपून घ्या. हे असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे छान. बाजूची काठ वगैरे पुसून घ्यायची आहे. जेवढं आपल्याला अंदाधुंदी असं पाणी आपण टाकायचं आहे, म्हणजे मासे तेवढे नॉर्मल बुडले पाहिजेत. किंवा आपल्याला किती पाणी हवं आहे, की थोडं जास्त ग्रेव्ही हवं आहे किंवा खूप सुक्कंच हवं आहे, असं कोणाकोणाचं काय काय असतं. सो त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची वाढ करू शकता याच्यामध्ये. ही मिरची ॲड केलेली आहे आणि कैरीसुद्धा ॲड केलेली आहे, कारण की छान आंबट अशी छान चव येण्यासाठी आपण ॲड केलेली आहे. किंवा तुमच्याकडे कोकम असेल तर कोकमसुद्धा ॲड करू शकता. सो अशा प्रकारे रेडी करून आपण गॅसवरती शिजत ठेवूया, म्हणजे एकदम छान होईल. आणि ही माझी आई आहे, ती आता मला सगळं मीठ मसाला वगैरे सगळं काढून देत आहे. सो हे आम्ही ठेवले गॅसवरती. सो टॅन कसं आहे. मुळात हे आम्ही खूप असं सुक्कं केलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं पाणी ठेवू शकता त्याच्यामध्ये. एक नंबर बनलेला आहे. सो आम्ही ह्याच्यासोबत पोळी बनवलेली आहे, भाकरी नाही केलेली आहे, कारण की ती मला येतच नाही आहे आणि संडेला मीच जेवण करते. सो हे मी पोळी केलेली आहे आणि मच्छी फ्राय म्हणजे सुकी मच्छी. आणि वाव, कधी एकदाची मी बनवते आणि हे खाते असं मला झालेलं आहे. सो तुम्हीही ट्राय करा आणि मला सांगा. सो हे आहे फायनल लुक. सो मी आता मला बघवत नाही आहे, मी आता पटापट खाऊन घेते. सो तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.